म्हणतात जीवन असं जग, ही सगळी दुनिया तुला पापी म्हणली तरी चालन, पण माझ्या दामात तुझं हार घालून स्वागत. आणि द्रौपदी सगळ्याला मदत मागू लागलीये, तरी पण कोणी मदत नाही करू शकला. तुम्ही कोणीच मदत करणारी? हा, मला मदत करा. अरे तुझ्या नशिबात पाहिजे ना येड्या तुला मदत करायला. जे होणार आहे त्याला या जगातली कुठलीही ताकद रोखू शकत, आणि जे होणार नाहीये पूर्ण जग एकत्र येऊन द्या, कुछ होगा नाही. ज्याला राज्य करायचंय, ज्याला मोठं व्हायचंय, ज्याला चांगल्या उच्च गोष्टी अचीव करायच्यात, त्यांनी सामान्य आनंदात एन्जॉय करू नये. देवाला मिळवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात ना, त्याच्यातला फक्त 0.0001% प्रयत्न कर. भगवंताची शपथ घेऊन सांगतो, हजारो लोकांना क्रॉस करून काय म्हणतात की तुझे कर्म करण्याचा अधिकार तुला आहे, पण फळाचा अधिकार तुला. पण प्रॉब्लेम काय आहे ना, लोक आपल्या डोळ्यात डोळे घालून बनवतात, तुला कंपनीचा फाउंडर बनवतो. सर फाउंडर, अरे तुझ्या बँकेत पैसे नाहीये, तुझ्या आईचा बाप्पा जरी आला ना काढायला तरी निघणार नाहीयेत. ते टाकेव पहिले, पळू नको इकडं तिकडं. नुसते बँकेत अकाउंट आहेत मॅडम 20, पण बँकेत बॅलन्स फक्त 150 आणि काढायचे 1 लाख रुपये. आता याला कोणत्या कंपनीत न्या ना, देवी देवताकडे जरी नेलं ना, ते पण म्हणतात काशी कर, चांगलं गुड कर्म कर, मग बॅलन्स साठन मग वापर. येस और नो? पळापळी करून काय नाही होणार. जसं गर्भामध्ये बाळ जन्म घेतं ना, यस वाढ होती त्याची. जसं आपल्या आयुष्यामध्ये जे पण तुम्ही बीज पेरताय ना, त्याचं पण वाढ होणार आहे, रोप होणार आहे, त्याला पालवी येणार आहे, त्याला फुलं येतील, त्याला फळं येतील. हे सगळे भोगायचे असतात. चांगले आणि वाईट हे दोन्ही बीज पेरतोय आपण, आणि या दोन्ही बीजचे फळं भोगावे लागणार आहेत. मग भगवंत असं का म्हणतात? तुझ्या कर्माचा अधिकार आहे आणि फळावर तुझा अधिकार नाही, आणि आसक्त होऊ नको. आणि दुसरा पाठ काय म्हणतात की तुझ्या सुखाला आणि तुझ्या दुःखाला तू जबाबदार आहे असं समजू नकोस. हे पण कॉम्प्लिकेटेड आहेत ना. आणि त्यानंतर कर्तव्य न करण्यामध्ये तू आसक्त हो. आणि योग काय सांगतात, तुझे करणार ते भेटण्याची गॅरंटी पण नाही, तुझा अधिकार पण नाही. तू करतोय, जर झालंच तर उड्या पण नको मारू. आणि दुसरी गोष्ट काय सांगतात की तू कर्म केल्याशिवाय थांबू पण नको, पाप लागल. तुम्हाला म्हणलं सर पगार पण नाही आणि काम करताय बोंबलायचं पण नाही आणि काम केल्याशिवाय थांबायचं पण नाही, हा आदेश कृष्णांचा आहे. मग भगवंत असं का म्हणतात तुला फळाचा अधिकार नाही? तुम्हाला असं वाटतं की काम केलं का रिझल्ट भेटला पाहिजे? नाही, भगवंत म्हणतात काम प्लस माझं सँक्शन, म्हणजे मी प्रिव्हियस लाईफ बघतो तुझी, कुठं कुठं काय मायनस सिबिल अकाउंट आहे तुझं, त्यानंतर तुला लोन भेटणार. प्लस सुप्रीम सँक्शन, सुप्रीम पर्सनॅलिटीचं सँक्शन कुणाचं पाहिजे? गॉड हेड, सुप्रीम पर्सनॅलिटी, भगवंताचे अप्रुव्हल पाहिजे. बरं, आता मला तुम्हाला प्रश्न देतो मी, भगवंताचे अप्रुव्हल का पाहिजे? सांगितलं जातं करोडो अरबो जन्म आपले झालेत, आणि त्या सगळ्या युनीमध्ये आपला गुड आणि बॅड कर्म स्टोअर आहे. आणि जर तुम्हाला कळतं की आता तुम्हाला 10 रुपये भेटायचे आहेत, पण मागचा 1000 मायनस मध्ये आहे, तर ते मायनस कशात गेलं? 1000 मधले 900 राहिले. म्हणून सांगितलं आता फलावर आसक्त होऊ नको. तू केलं तरी भेटणार नाही, आणि जरी काम केलं सांगू पण नको, आणि काम करत राहा, याचा अर्थ आहे. त्याच्यामुळं ह्या ज्या पण गोष्टी घडतात, मी बऱ्याच वेळा म्हणतो की माणूस चुकीचा नाहीये. त्या टायमिंगला तो विचार आला, ऐकलंय का माझ्या या गोष्टी, त्या विचाराने ऍक्शन केली आणि त्याचे रिझल्ट समोर आलेत आपल्या, बरोबर ना? पण तुमच्या हातात तुम्ही जर म्हणले असं शांत बसून येणार नाही. दुधात दही आहे, पण काय करावं लागेल? तूप आहे. लाकडामध्ये काय आहे? अग्नी आहे. तर भगवंत चराचरामध्ये आहेत, फक्त व मग नशिबात जे भोगायचं ते भोगण्यासाठी कर्म करावे लागतात. तुम्ही म्हणले मी बसून राहील, बसू शकत नाही, हे त्रिगुण बसून देऊ शकत नाहीत. हा, मग शेवटी सुकृत म्हणतात. त्या सुकृतामध्ये भगवंताचं नाव येतंय, तुम्हाला ऐकूशी वाटतंय, पण कधी कधी सटकतं इकडं इकडं इकडं. किती लोकांनी अनुभव घेतलाय की एक पिरियड असतो, तो पिरियड गेला का पुन्हा माणूस दूषित व्हायला लागतो. किती जणांनी अनुभव घेतलाय? म्हणजे आता मोटिवेट होऊन गेले, कीर्तन बिर्तन लेक्चर ऐकायला लागणार, आणि हळूहळू 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 पुन्हा एकदम घाण. त्यासाठी ABCD, असोसिएशन, बुक्स, चॅन्टिंग आणि डाएट, भगवंताकडे जाण्यासाठी ABCD असोसिएशन. मग आता आपलं स्वप्न पूर्ण करायचे ना, चांगल्या लोकांत संग करा, चांगल्या वातावरणात राहा, पुस्तकं वाचा, गोल्सला करेक्ट राहा, रोज इन्फॉर्मेशन घ्या. असोसिएशन, चांगल्या संगतीत राहा. बुक्स,
चांगले मटेरियल आणि भौतिक जगातले बुक्स वाचा. चॅन्टिंग, भगवंताकडे ज्यांना जायचं ते काय म्हणतात, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण, राईट ना. तुमचं चॅन्टिंग फिक्स करा. आपण म्हणतो ना 1 लाख चेक 1 लाख चेक 1 लाख चेक. अफर्मेशनचा टॉक होणार आहे, तुम्हाला अफर्मेशन दिलंय, आय एम ग्रेट, आय एम गुड, आय कॅन डू इट. काल अफर्मेशन ना, याला चॅन्टिंग म्हणतात. सेल्फ मोटिवेशन. आणि डीप फॉर डाएट, सात्विक डाएट ठेवा. तुम्ही जर असा आहार घेतला जो पचायला लई त्रास देतोय, शारीरिक मेहनत कमी आहे, तो एनर्जी, चुकीची एनर्जी तयार करणार ना. कारण की तुमचे आहार पण तुम्ही गुन्हा देतात. तुमचा जसा आहार तर ते गुण प्रेरित करेल तुम्हाला. पॅन्टिंगनी 4 कर्मा डिलीट नाही होत. जो भोगायचे ते भोगाच लागतो. तो भगवंताला पूर्ण सरेंडर झालं तर डिलीट होतो. भगवंताचा आश्रय पूर्ण. जेव्हा जुवा खेळला गेला, लास्टला द्रौपदीला जुव्याला लावलं गेलं जुगारामध्ये, जसं लोक ट्रेडिंग बिडिंग करतात ना, हे सगळं संपून एकमेकाचं संपून पण लावतात. त्यावेळेस त्यांनी पत्नीला डावाला लावलं होतं. आणि द्रौपदी पुढे गेली, नवऱ्याकडे गेली, दिराकडे गेली, सासऱ्याकडे गेली, गुरूंकडे गेली, सगळ्या नातेगोंडाकडे गेली वाचवण्यासाठी. कोणीही वाचू शकत नव्हतं. ताकद नव्हती का? नाही. धर्म आणि अधर्म मॅटर करतं. निश्चित ताकदीने सुद्धा होत. तुमच्यात ताकद आहे. भीष्म पितामहात इच्छा मृत्यू होता. द्रोणाचार्य समोर बसलेत सभेमध्ये आणि द्रौपदी सगळ्याला मदत मागू लागलीये, तरी पण कोणी मदत नाही करू शकला. तुम्ही कोणीच मदत करणार आहे? हा, मला मदत करा. अरे तुझ्या नशिबात पाहिजे ना येड्या तुला मदत करायला. काय मदत? काय कशासाठी मदत आहे? बऱ्याच वेळा असं वाटतं मदत 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 मदत. आणि सगळे पर्याय संपल्यानंतर कृष्ण 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 साडी ओढत जाऊ राहिलीये. आणि म्हणले कृष्ण लगेच आले. तर चर्चा होती, कृष्ण यायला एवढा वेळ का केलं? म्हणले वेळ कुठे केला? तिने मला पहिल्यांदा बोलवलं असतं तर लगेच आलो असतो. आणि यांनी जुगार खेळताना, यांनी ते जुवा खेळताना मला विचारलं असतं ना, साला कोणाची ताकद तुम्हाला हरवायची? तिने विचारलंच नाही मला. साला कपट मधला सगळ्यात हायस्ट कपटी कृष्ण म्हणतात मी आहे. गुंडा मधला हायस्ट गुंडा सला आपण आहे. समजलंय का? ह्या जगामध्ये सगळ्या युनिटचा परमपिता भगवंत आहे. आणि सगळ्या हायस्ट क्वालिटी भगवंतामध्ये समजलं. राम 9मीला जन्माला आलात ना. राम 9 सम प्रमाणात येतील सगळे, कुठली पण संख्या गुणाकार करा. आणि कृष्ण अष्टमीत जन्माला आलेत. 8 8 8 8. आणि ते कुठं पण पुढे मागं होतात. रामांचं जीवन मर्यादित राहण्याचं जीवन शिकवतं. आणि कृष्ण म्हणतात साला आपले को कोई भी लिमिट नाहीये, मैं मेरी कसम भी तोड सकता हूं. अरे विमानाला खालचे सिग्नल मॅटर करतात का? नाही. पायलट थांबलाय का? नाही. ट्रॉफिक जाम झाली खाली. नाही मॅटर करत. समजतंय का? मग मला सांगायचंय काय की ही लाईफ कॉम्प्लिकेटेड आहे. कारण की कृष्णाला कुठलंच लिमिटेशन नाहीये. युद्ध चाललं, थोड्या दिवस युद्ध चाललं, 4-5 दिवस, आणि पांडव कौरव काहीच व्हायना. म्हणजे नॉर्मल न्यूट्रल युद्ध चाललंय. उलट कौरव पक्षातले जास्त लोक. आणि दुर्योधन कोण आला? दुर्योधन, पितामह तुम्ही कोण लढताय? तो आम्हाला माहिती आहे तुम्ही पांडवचे आहेत, पण आमच्याकडे आता आलायत तुम्ही पण लढत. तुम्ही पितामह तुम्ही चुकीचं करताय, हे अधर्म करू राहिलात, तुम्ही माझंच खाल्लंय, माझ्या विरोधात लढताय. पितामहाला राग आला. म्हणले आता शपथ घेतो मी कृष्णाची, उद्या पांडवातलं सगळे महिने पांडव सगळे 5 पांडव मारून टाकणार. जर नाही पांडव मेले तर मी अर्जुनाला मारणार. पितामाची शपथ. बाबा बाबा बाबा, पितामाने शपथ घेतलीये. ब्रह्मचारी व्रत फॉलो करणारा व्यक्ती जिंदगीत ब्रह्मचारी व्रत मुळे भगवंत भेटतात. आणि त्या ब्रह्मचारी व्रत फॉलो करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कुठं मारावं लागलं? काट्याच्या शय्येवर. आणि आपण म्हणतो आपण काय पाप केलंय? हा, अरे एवढी तपश्चर्या करणाऱ्या माणसाला किती दिवस बाणाची शय्या झोपावं लागलं. आणि मातेने सांगितलं होतं, पिता भीष्मा तुला जर वाटत असेल तर तुला ह्या जन्मात त्या शय्यावरनं मरण होता पण मरू शकतो, पण पुन्हा जन्म घेऊन ते भोगावंच. ते म्हणले नाही, मला ह्याच जन्मी बघून जायचे. जेव्हा शपथ घेतली ना, तर ती शपथ म्हणजे भगवंत पण रोखू शकत नव्हते. पण म्हणतात ना भगवंताला काहीच अशक्य. जेव्हा कधी वाटतं ना साला कोणीच सॉल्व्ह करू शकत नाही प्रॉब्लेम, तेव्हा माणसं सरेंडर देवाला होतात. पण ते पण तामसिक बुद्धीने होतात. गॅरंटी नसती करीन का देव काय करणार आहे? का डोक्यात घुसणार आहे का? विचारात घुसणार आहे का? काय करतात लोक? विचाराने घुसण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यावेळेस
कृष्ण रात्री कृष्णाला कळलं आणि म्हणले पांडवला उठवलं, तुमच्या बापाने तिकडे शपथ घेतली मला उद्या मारायची. ते म्हणले मग तू आहे ना, तोच नाव खराब होईल, आम्ही झोपतो. तुझ्या पाठीतले लोक हारले. भगवंताचे भक्त पूर्ण आश्रय भगवंतावर ठेवतात. तसं आपले लोक आहेत ना, थोडा जगबेक आला, वातावरण चांगलं झालं ना, सनेज, अशोक सर, यश आहे खतरनाक, थोडी यांची बँड वाजून द्या, पण आपण गेले, आपण यांचा आश्रय टेम्पररी पिरियडसाठी असतो, बोगी. आणि ज्या वेळेस कळलं ना त्यावेळेस कृष्णाला टेन्शन आलं. म्हणले आता वर मागायला जायचे. तो वर मागण्यासाठी कुणाला पाठवतात? भीष्म पितामहाकडे, द्रौपदीला. आणि द्रौपदी अशी घुंगट घेऊन गेली आणि पितामह, आणि ते काय म्हणतात, सौभाग्यवती हो. आणि कृष्ण हळू चप्पल बाहेर ठेवली असती, चप्पल घेऊन येतात, पितामह अब क्या करोगे, कल बोलाय मार डालूगा और आज बोलाय सौभाग्यवती हो. याला म्हणतात धर्मसंकट. काल म्हणतो सर जिंदगीभर तुम सोबत राहणार, आज म्हणतो नाही सर जरा दुसरीकडे जाऊन येतो. कुठे गेलो तो धर्मसंकट? पितामहाला धर्मसंकट तयार झालं त्यावेळेस. सायला म्हणले कृष्णा हे तू केलंय? म्हणले यस, करता करविता मीच आहे. हा सगळं आपल्यासारखं मागणूच नाही म्हणले कोणी. म्हणले बघ तू तू माझी, मी तर शपथ मोडणारच आहे, माझी मोडू किंवा नाही मोडू, पण तू जे हत्यारनं उसवल्याची शपथ घेतली ना कृष्णा, मी तिला मोडणार आहे आता. आणि दुसऱ्या दिवशी युद्ध चालू होतो. भीष्म पितामह हजारो युद्ध एकत्र आलेत. आतापर्यंत कधीच विकराळ रूप भीष्म पितामहाचं एवढं पाहिलं नव्हतं. एवढे शेकडो हजारो बाम भीष्म पिता सोडत होते. आणि भीष्म पितामह कृष्णाला भगवंत मानतात. बघा या भौतिक जगात युद्ध कसं चालतात. आणि एवढं सगळं पाहून अर्जुन ते बाण पाहून घामाघूम झाला. अर्जुनचा बाणच चाला ना. डिफेन्स मोड मध्येच अर्जुनची एनर्जी फिनिश. अटॅक तर अजूनच राहिला. काही लोक करतात ना अटॅक, त्या अटॅकला भोगणं लई मुश्किल असतं. बऱ्याच वेळा लोक अटॅक करतात, डिफेन्स करता येत नाही. काही लोक अज्ञानपणामुळे अटॅकला लई खतरनाक असतात, पण जेव्हा पुन्हा रिॲक्शनची बाजू येते ना मग कॉम्प्लिकेशन तयार होतात. समजतंय का? मग अशा केसमध्ये कृष्णाने बघितलं तर गेलं कामातून, पण कृष्णाने शपथ घेतली होती मी शस्त्र उचलणार. कारण की त्यांनी दुर्योधन आणि अर्जुन दोघं येऊन बसले होते. म्हणले बघ एका साईडने माझी चतुरंगी सेना आहे आणि एका साईडने आपण लढणार पण नाही. दुर्योधन काय म्हणला, शाळेला लढणार नाही म्हणलं, काही काम आहे, सेना घेऊ, खतरनाक सेना. चूज बुद्धी तामसिक असं तर रॉंग डिसिजन होणार, राईट और रॉंग. कारण की आहे ना असं छकछकाट शॉर्टकट हे लई माणसाला दाखवतं. अर्जुनाने पण शॉर्टकट नाही, दुर्योधनाने शॉर्टकट निवडला होता. आणि त्या सिच्युएशनला, त्या केसमध्ये सिलेक्ट कोणाला केलं? दुर्योधनाने कोणाला घेतलं? सेना. अर्जुनाने कोणाला घेतलं? आणि तिथं सांगितलं होतं मी लढणार. आणि जेव्हा बघितलं अशी सिच्युएशन झाली आहे, अरे रथाचं चाक काढलं कृष्णांनी आणि भीष्म पितामहाकडे धावले. आणि भीष्म पितामह बाणाचा वर्षाव करतात कृष्णाच्या अंगावर. अर्जुन त्यांच्या पाठी मग का ना, मी लढतो ना, लढतो, तू नको शपथ मोडू. एवढ्या वेळ लढत नव्हतं. कसं आता हाल, एवढी गीता सांगून सुद्धा अर्जुन लढत नव्हतं. बघा गीताच्या अगोदर पण लढाई चालू होती आणि गीता नंतर सुद्धा लढाईच झाली. बदल झाला का काही? फक्त इंटेन्शन मध्ये बदल झाला. समजतंय का? आणि मग त्याच्या पाठीमाग कृष्णा थांब, कृष्ण थांब. तेव्हा भीष्म पितामह असं वाटत होतं वाव, म्हणजे त्यांची मुक्ती. कारण की भगवंताच्या हातातून जर वध झाला तर मुक्ती भेटते ना, असं त्यांना माहिती होतं. आणि एवढे भीष्म पितामह आतून खुश होते. कारण की सगळीकडे चर्चा झाली. नंतर भीष्म पितामहाचं वर्णन सांगितलं. भीष्म स्तुतीमध्ये सांगितलं की जेव्हा कृष्ण माझ्याकडे येत होते तेव्हा मला असं वाटत होतं माझी आई येते, माझे भगवंत मला मिठीत घ्यायला येऊ राहिलेत. शरीर मॅटर नाही करत भौतिक जगातल्या लोकांना. शरीर संपवतात पण आध्यात्मिक जगात उच्च लेवलच्या गोष्टी हासिल करतात. पण आपले लोक शरीराचे भोग टिकवण्यासाठी वाईट कर्म करू राहिलेत. कोणाच्या डोक्यात जाऊ राहिले? आणि त्यावेळेस चर्चा होती
कृष्णाला विचारलं, कृष्णा तू शपथ मोडली? म्हणले हा, यस, मी शपथ मोडू शकतो माझ्या भक्तांसाठी. कोणासाठी? भक्तांसाठी. कृष्ण कुठल्याच पॅटर्न मध्ये नाहीये, ते काही पण करू शकतात. राम म्हणतात माझ्यासारखं वाग, कृष्ण म्हणतात माझ्यासारखं वागू नको, मला घाबर. कृष्ण काय म्हणतात? माझं डुप्लिकेशन करू नको. सो नेक्स्ट टॉपिक काय बघा, त्रिविध तापांनी मनामध्ये विचलित होत नाही आणि किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही, आणि जो आसक्ती, भय, क्रोध यापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असं म्हटलं जातं. आता तुम्ही म्हणतात माइंड कंट्रोल करायचा आहे, मला फोकस राहायचंय. अनसेकेबल फोकस टोनी रॉबिनचा सब्जेक्ट आहे. अनसेकेबल फोकस, त्याच्यावर पुस्तक आहेत, तिथून सब्जेक्ट आलाय. फोकसला एकाग्र कसं केलं पाहिजे, लक्ष विचलित कसं नाही झालं पाहिजे, ते इथं समजवलं गेलंय. इथं बघा, त्रिविधी ताप म्हणजे काय? तेच काय, सात्विक, रासिक, तामसिक, हे तुम्हाला मुवमेंट करायला लावणार आहेत. याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? विचलित होत नाही, सुखामध्ये हर्षोल्लित होत नाही, आणि जो आसक्ती म्हणजे अटॅचमेंट नाहीये, आयावर गया, भीती पण नाहीये आणि राग पण नाहीये. आता बघा, अटॅचमेंट पण आहे, याच्यामुळे असं झालं माझं, राग पण आहे, याला दाखवतोच, भीती पण आहे, चला आता कसं होईल, माझा हप्ता कसं जाईल, माझी जिंदगी कशी सर्व होईल, माझं घर कसं चालन, हे कॉम्प्लिकेशन एकत्र तयार होतात. आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मुनी झालेला म्हटले आहे. मग जर तुम्हाला एकाग्रता पाहिजे असेल तर हे गुण सगळे आणावं लागते, तेव्हा माइंड व्हायला लागतो. भीती नाही पाहिजे. मग भीती कधी नसन, जो होणार आहे हो कर रहेगा. जे होणार आहे त्याला या जगातली कुठलीही ताकद रोखू शकत, आणि जे होणार नाहीये पूर्ण जग एकत्र येऊन द्या, कुछ होगा नाही. प्रल्हादाला त्याचा बाप हिरण्यकश्यप मारणारच शक्यच नव्हतं, किती प्रयत्न केले, मेला का? आणि हिरण्यकश्यपला वाटत होतं मला कोणी मारू शकत नाही. ब्रह्मांडाच्या बाहेर आध्यात्मिक जगातून भगवंताने नरशिंह अवतार घेतला, त्या ब्रह्मांडामध्ये तो अवतार नव्हता. सो ह्या गोष्टी पुन्हा काय करतात की तुम्हाला सांगतात अटॅच राहू नका, आसक्त राहू नका, कारण की जाणार आहेत काही ना काही गोष्टी. तुम्ही सगळ्या गोष्टी रेंटेड टेम्पररी भोग घेणार आहे. तुमचा चेक 2 लाखाला गेला, काय वाटतं परमनंट आहे? त्या 2 लाखाच्या बेसवर लॅबिलिटी करून घेतल्या 1.5 लाखाच्या, पुन्हा चेक आला 70,000ला, 50,000ला, 30,000ला. आता टेन्शन ब्लेम कोणाला देणार? प्रॉब्लेम कंपनी. ते कव्हर करू म्हणजे तुला जर आज्ञा नाही, तुला वाटतं ही पोझिशन माझ्यामुळे झाली आहे, तू म्हणतो मीच क्रिएटर आहे, तर ती पोझिशन डाऊन झाल्यानंतर प्रॉब्लेम का नाही येणार? तर थोडे पैसे आले, चांगली वेळ आली आहे, चांगली लाईफ बनली आहे, त्यावेळेस जर असे डिसिजन घेतले फायनान्शियल, आणि जर डाऊनफॉल आला तर जास्त स्ट्रेस तयार होतो. तुम्ही जे अचिव्हमेंट मिळवल्या त्यावेळेस लॅबिलिटी काय होती? 10 रुपये. इन्कम किती कमवायचे? 12, 15, 20, 30, 40, 50, राईट रॉंग? पण आता लॅबिलिटी झाल्या 50 रुपयाच्या, इन्कम आलं 5 रुपयावर, मग मन डिस्टर्ब होणार का नाही होणार? कारण की भीती पण आहे, अटॅचमेंट पण आहे, त्यानंतर डाऊट पण आलाय, काय गडबड कशात आहे? कारण की प्रिव्हियस कर्मा माहित नाही, अध्यात्मावर विश्वास नाहीये, आणि जेव्हा भौतिक इंद्रिय इच्छा पूर्ण होत नाहीत ना, तेव्हा अध्यात्म पण आवडत नाही. मी लोकांना जवळून बघितलंय, कारण की भौतिक गोष्टीमध्ये कॉम्प्लिकेशन आले तर देवाचे फूट फोडतात, देव बदलतात. अचानक तुम्ही देवाला निघले, बालाजीला जाताना ऍक्सिडेंट झाला, तुमच्या घरातले ऑलमोस्ट एखाद्या व्यक्तीच्या घरातले सगळे लोक डेथ झाले, एकटाच वाचला, बालाजीवर विश्वास राहील का? का नाही राहणार? देवाला चालले तरी गाड्या पट्टी होत नाही का? होतात का नाही होत? मग देव करतो का? ते गुड कर्म आत्ता आहे देवाला चालला, पण प्रिव्हियस कर्म होता ना, काशी केलाय ना असं काहीतरी, म्हणून कॉम्प्लिकेशन तयार होतात. नेक्स्ट काय? जे आचरण करतो, श्रेष्ठ मनुष्य जे आचरण करतो त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो. राईट. बघा, भगवान कृष्णाने सांगितलं काय की मला कुठलंही कर्म बांधत नाही, मी कुठलंही कर्म नाही केलं तरी जमू शकतं. राम पण म्हणले की मला काही करावं लागतं भगवंताला, तरी पण या जगात अवतार घेतल्यावर त्यांनी सुख दुःख मान अपमान भोगला का नाही भोगला? कृष्ण यज्ञ करत होते, आणि यज्ञ करत येताना ब्राह्मण एक जण कृष्णाला पार शिवाय देत आला, तू का राजा आहे का, बसलाय मूर्खासारखा बिनलाजासारखा यज्ञ करत, प्रजेची काळजी घेणं तुझं कर्तव्य. म्हणले काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? अर्जुन म्हटला चल, माझं बाळ जन्माला आलं का मरतय, बाळ जन्माला आलं का मरतय, बाळ जन्माला आलं का मरतय, आणि याचं सगळं पाप राजाला आहे, म्हणून मी कृष्णाला शिवाय देऊ राहिलोय. अपमान करू राहिलेत, निंदा करू राहिलेत. आणि अशा सिच्युएशन मध्ये
जेव्हा अर्जुनाला हे समजलं, अर्जुन म्हणला त्यांची काय गरज आहे, माझ्यात ताकद आहे, माझ्या शक्ती आहे, चल कोण तुझं यमराजला मी रोखतो, बाळाला आता जे बाळ जन्माला येणार ते मरणार, चल म्हणले. काहीच माहित नाही ना, गेला घेऊन, शपथ घेतली, बाणाचा एवढा टाकला, बाळ जन्माला आलं आणि पुन्हा तसंच ते बाळ यमलोकात घेऊन गेले. आणि त्यावेळेस शपथ खाल्ली होती अर्जुनानी, जर मी बाळाला नाही वाचू शकलो तर अग्नीमध्ये करण आणि मरून जाईल, अग्नीमध्ये उडी घेईन. कधी कधी अशा कमिटमेंट देतो आपण लोकांना, माहित नाही त्याची जिंदगी काय आहे. इथं ह्या अँगलनी समजवलं गेलंय. आणि त्यावेळेस ते बाळ यमलोकात चाललंय ना, अर्जुन पण यमलोकापर्यंत त्याच्या पाठीमाग, लोकांचा दरवाजा उघडला नाही अर्जुनासाठी. मग आता वर गेल्यानंतर जेव्हा तुम्हाला रिझल्ट येत नाही, तुम्ही गिवअप करतात का नाही? गिवअप करा. आज्ञाने माणूस गिवअप करतो. रिटर्न आला, अग्नीमध्ये उडी मारणार, तर कृष्ण म्हणले थांब ना, तुझ्या लाईफ मध्ये, तुझ्या आयुष्यामध्ये फक्त तुझा अधिकार नाही, माझा पण अधिकार आहे. काय म्हटले? माझा पण अधिकार आहे. का मारायला निघलास? म्हणले अशी मी शपथ घेतली होती. म्हणले अशी शपथ का घेतली? तुला इगो झालाय, अहंकारी झालाय तू. तुला वाटलं तुझ्यापेक्षा मोठा ताकदवान आहे जगात कोणीच, पण तुझ्यापेक्षा ताकदवान काळ आहे, तुझ्यापेक्षा ताकदवान कर्म आहे, तुझ्यापेक्षा ताकदवान प्रकृती आहे, तुझ्यापेक्षा ताकदवान नेचर आहे. समजतंय का? हे कृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलं होतं. अहंकार झालता अर्जुनामध्ये. म्हणले ब्राह्मणाच्या जीवनात काय लिहिलंय काय माहिती तुला? म्हणले मी हरलोय. म्हणले कुठे गेलता तू? म्हणले यमलोकापर्यंत. म्हणले मग पुढे रिटर्न का आला? म्हणले भेटत नव्हतं. अरे मग तिथं डोकं आपटू मारायचं ना, रिटर्न का आलास? हार मानणं, अपयश येणं हे नाही सहन केलं पाहिजे. ती मयुरी म्हणत होती ना, ऐसी अगर जीती रही तो बुजदिली की जिंदगी होगी और ऐसी अगर मर गई तो बुजदिली की. अर्जुनाला सांगितलं होतं. अर्जुन म्हणाला लोखंडाची भिंत आहे तरी डोकं मारायचं का? हो, तिथंच मेला असता तर वीरमरण आलं असतं तुला, कारण की तू प्रयत्न करता करता मेलास. पळकुटेवणी नाही, घरात बसून, बेडवर बसून, गप्पा हाणत, ओव्हर थिंकिंग करत, सोशल मीडियात ब्लेम करत, पास करत, जर तुला रिझल्ट येत नाहीत ना, हे नपुसकता आहे, हे मर्दांगी नाहीये, हे विराट काम नाहीये. मेहनत करून अपयशी झालं पाहिजे माणसाने. सर नो, हे समजवलं गेलं होतं. आणि मग कृष्ण पुन्हा घेऊन गेले यमलोकाच्या पुढं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. आणि मग तिथं समजवलं, कारण की तिथं ती पण लीला भगवंताने रचवली होती. ब्राह्मणाचे कर्म होते काही, म्हणून त्याचं बाळ मरला होतं. प्रत्येक ठिकाणी भगवंतानी काय समजवल्यात? लीला. मग इथं भगवंताची किती निंदा झाली, किती नाव झालं. मग अर्जुनाला विचारलं, तू कशाला गेला त्याच्याकडे? ते मला शिवाय देत होतं ना. म्हणले मला लय वाईट वाटत होतं. म्हणले त्याची निंदा माझी करत होता. निंदेने माणसं क्लिअर होतात. निंदा ऐका, निंदा ऐका, त्याने तुमचे कर्म क्लीन होतात. जर तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलतंय ना, चेक करा, जे वाईट बोलायला खरं आहे का? खरं असेल तर त्याला बदलायचा प्रयत्न करा. ते तुमचे गुरु आहेत. काय वाटतं? काही लोक भटकतात. मला जे लोक वाईट बोलले ना, मला वाटलं की हे माझ्यात वाईट आहे किंवा मी हे करत नाहीये, मी ते अंमलात आणतो. यस, ऍक्सेप्ट करा त्यांना, घ्या त्यांच्याकडून. ते गुरु आहेत आपले निंदावले लोक. ते जर म्हणतात ना तुम्ही हे नाही करत, करा चालू, बोलायचं तोंड बंद होईल. राईट और रॉंग? सो ज्येष्ठ मनुष्य जे आचरण करतो त्याप्रमाणे इतर लोकही आचरण करतात. ॲज अ लीडर समाजात तुम्ही पण एक नेता आहे. तुम्ही पण 5, 10, 50, 100, 200, 500 लोकांची टीम सांभाळते. सांभाळत नाही सांभाळत? तुम्हाला आवडू किंवा नाही आवडू, तुम्ही डिसिप्लिन मध्ये चालले. ज्याला राज्य करायचंय, ज्याला मोठं व्हायचंय, ज्याला चांगल्या उच्च गोष्टी अचीव करायच्यात, त्यांनी सामान्य आनंदात एन्जॉय करू नये. जो माणूस 15,000 कमवतोय तो पण भोग घेतोय, मजा करतोय, धिंगाणा करतोय. आणि जो माणूस 1.5 लाख कमवतोय, लाईफस्टाईल जगतोय, मोठी अचिव्हमेंट भोगतोय, तो पण त्या संगत दारुडे संगत असतोय. काय होईल? म्हणजे फॉर एक्झाम्पल, बाहेरच्या जगामध्ये तुम्हाला पैसे पाणी माणसांना भेटतो, पण तुम्ही असं कधी तुमचं बेभान होऊन जिंदगी जगतात की समोर लोक आचरण चुकीचं करतील का नाही करतील. तुमच्या आवडी निवडी पण तुम्हाला जपाव्या. जरी तुम्हाला वाटतं हे काम करायला पाहिजे, पण हेच काम जर लोकांनी केलं तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. राईट और रॉंग? त्याच्यामुळे कधी ॲज अ लीडर म्हणून आपण चांगल्या गोष्टीचं आचरण केलं. एक लहान बाळ आहे 7 वर्षाचं आणि पळत रडत आलंय, ऑक्सिबॉक्सी रडतंय, पूर्ण चिखलाने भरलेलं आहे आणि ऑक्सिबॉक्सी रडतंय, रक्त वाहतंय, काटे घुसलेत पायात, शर्ट फाटलाय आणि आईने नवीन साडी फुल मेकअप करून कुठेतरी निघलीये आणि बाळ रडत येते. काय करल आई? ती सगळी घाण विचार नाही करणार, तिच्या अंगाला लावून घेईन आणि त्या बाळाची लवलंपट्टी चकाचक करीन. राईट और रॉंग?
भगवंत म्हणतात सगळ्या धर्माचा त्याग करून जो मला शरण येतो त्याचं सगळं पाप ह्या जन्मात मी नष्ट करतो, हे भगवंत सांगतात. मग हे चॅन्टिंगनी पाप नष्ट होतं हे इथं समजवलंय. जर भगवंताचा भक्त तुम्ही झालात तर गृहस्थ आश्रमात येत भोगी जीवन चाललंय,